महाराष्ट्रामधल्या सोयाबीन खरेदीची नोंदणीची मुदत ही आज 31 डिसेंबरपर्यंत शेवटची होती। ती अनेक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांची मागणीमुळे ती मुदत 7 दिवसांनी आपल्याला आता वाढवण्यात येत आहे। आणि ही सोयाबीनची खरेदी आपल्याला माहिती आहे की नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून ही किमान आधारभूत किंमत म्हणजे आपण MSP ज्याला म्हणतो त्या निमित्ताने होत होती। महाराष्ट्रामध्ये जवळपास 561 केंद्र आपण सुरू केलेत आणि अजून गरज भासल्यास अजूनही आपण सुरू करू शकतो। मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये ही सर्वात मोठी खरेदी जवळपास आतापर्यंत महाराष्ट्र सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ही आतापर्यंतची 75 वर्षामध्ये सर्वात मोठी खरेदी आहे। 3,34,331 मेट्रिक टन ही सोयाबीन खरेदी झालेली आहे। जवळपास 6,69,705 शेतकरी यांच्याकडनं ही खरेदी झालेली आहे आणि या खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे। ही मागच्या वर्षी म्हणजे आज यावेळेस आपण रेट 4,892 असा रेट देतोय। मागच्या वर्षापेक्षा 292 रुपये जास्तीचा ही किंमत आपण देतोय आणि म्हणून शेतकऱ्यांची जी मागणी होती की आमच्या ज्या नोंदणीची तारीख आज शेवटची आहे, अजून बऱ्याच लोकांना नोंदणी करायची आहे, तर तिची 7 दिवसांनी मुदत आपण वाढवतोय जेणेकरून लोकांना आणि शेतकऱ्यांना फार मोठी सवलत मिळू शकते।